शेड ऑरेनो कसं लावले बाकी जाताना आम्ही मामाच्या पाया पडून जाणार आहोत. तेल संपलेलं आहे आमच्या गाडीतलं. मग आता काय चालू असलं काय जाऊन चारा ऑन टॉप. नाही अच्छा शिव सगळ्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चेकआउट करत आहोत. सगळे नटून थटून तयार झाली ती. आम्हाला उशीर झालाय थोडा, सगळी निघून गेली ती, आम्हीच राहिलो आहोत. आत्ता आम्ही आलो मंदिरापाशी. समोर असं बीच दिसते आणि इकडं मंदिर आहे. मस्त बाई दर्शन घेऊ. आल्यासारखं दर्शन तर घेतलं पाहिजे ना. बरोबर. हे मंदिरात आता आम्ही आत आहो. आतमध्ये एंट्री आहे. आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही. पोरं कधी नाही ती मंदिरात बसली ती काय भानगड घे. जरा वाईब चांगली बरं घेतली, मस्त वाटायला. मस्त आहे मंदिर, लय मस्त कर. आणि घेत आपल्याला इच्छा मागायची आहे. गणपतीपुळे आली नवस पूर्ण होते. काय मागायला माझा आंबानीच्या नंतर अनिकेचाच नंबर आहे आता. अडाणीच्या मागे टाकते म्हण की काना जर टॉपचा नाही रे अंबानीच्या पुढे चाललाय. आर बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग. किती कंपन्या मागितल्या सांगायला नसतं. तर सध्या इथं आमचा नाश्ता चालू आहे. मिसळ, गणपतीपुळ्याची मिसळ. तर आता निघाला गणपतीपुळ्यावर नारेवारी बीच. आणि रस्त्यात असलं सीन आहे तर प्रत्येक 10 मीटर 100 मीटरला आम्ही थांबा लागलो. काय व्ह्यू आहे ती म्हणत नाही ती काय आहे ते, किती सुंदर आहे ते रियालिटी आहे. आले कॅमेरात दिसत नाही रे व्यवस्थित, किती बी लांब दिसत नाही. डोळ्यानं बघितलेलं वेगळ्या दिसत्या. डोळे ते डोळे. इथं पवायला मस्त असेल बघ, खोल असेल पाणी, रेत नाही. लाट येत असे बघून यायचं खाली जाऊन. ब्युटी प्रोडक्ट दाखवा लागले. स्किन केअर चालू आहे. स्किन केअर कसले गेले पांढऱ्याची बट गोर झाला तू गोरा जाय रे. एक शेड ऑरेनो कसं लावले बाकी गोर दिसा रे सारखा फरक पडला. असं आहे का? फेअर अँड लवली व तुम्ही सनस्क्रीन नाव घेऊन आहे ह्याच्यात. आपण जातो नाही वाटायला. होय समोर एक बीच आहे. आला अरे काय खतरनाक नसते. मला वाटतं आपल्याला 10 किलोमीटरला बी आज दिवस जाते काय की. काय करू माझा भाई साहब, पैसे नाहीत त्यांची ऑलरेडी त्यांनी पेलेली नारळ द्या, ती घेऊ आपण. त्या टॉ घेऊ 5-5 वाला. बजेट फ्रेंडली. बजेट हल्ले सगळं आमचं आपलं सध्या. नारळ घ्यायचं संख्या कस कर. अरे हे पाणी बघ रे, निळं पाणी आहे. कुठं चला थोडं खाली जाऊन येऊ यार. सुधरा पाणी बघ, पाणी किती स्वच्छ आहे. दगड दिसते, दगड आतला. आपल्यातले बी समुद्र स्वच्छ आहे म्हणाचं. बाकी आम्ही आता इथं खाली चाललो पण बघून थोडं मस्त वाटायला. डेंजर पण आहे बरं का. हा तुम्ही काय असलं डिमोटिवेट करू जाऊ ना स्वतःला. डिमोटिवेट नाही, चला रे ब्लॉग चालू बेज होईल.
आणि गेला. अरे कसला आहे र. होय हो. हा एवढं उंच लाटा उडत होत्या. तू काय विषय म्हणता ह्या गणपतीपुळे जे आरेवारीच्या बीचचा जो पट्टा आहे का तिथे प्रत्येक लोकेशनला प्रत्येक वेगवेगळं काय ना काय आहे बरं का बघासाठी. आणि ते एक मस्त व्ह्यू होतो म्हणजे काय प्राकृतिक रचना हे बघा. असं दगड आहे त्याला असं कापले होणे हा सगळं कचरा कशी ती दगड डोळ्यानं बघायला थोडं आणखीन थोडं मस्त वाटतंय. कसं दिसते स्ट्रक्चर याचं. पाणी आले इथून जरा आहे ती. आणि समुद्र पार लय नाही पण थोडा थोडा खवळला आहे. बाकी मजा आली बघा. थोडाफार पुढे प्रत्येक थोडं पुढे गेली काय नाही काय थोडं मला वाटतं आम्हाला 10 किलोमीटर जायला 4-5 तास लागतील असं जर थांबत आम्ही गेला तर. काय लय खाली उतरताना लय भारी वाटत होतं. खाली उतरताना लय भारी वाटत होतं. वर चढताना पाक जिरली. कारण चल की चल की. आणि घे खाली उतरताना कसं वाटत होतं. कसं वाटलं वर आल्यावर. होय वर आले. वर आल्यावर तेवढं भारी वाटायला. वर येताना कसं वाटत भारी होतं. वाटत होतं. येताना वर येताना लय बेकार वाटत होतं. आता जरा गाड्या दिसायला लय बरं वाटायले. मामाला तुम्ही लुटता वाय परवडू देत ना. आपल्याला तसं द्या काय नाही मामा तुमच्या शेतातला का ऐकत आणले तो बार काय आणि घेत मला ही चालते का ही पुढचा हा वाला पैसे नाही दिले पाणी पियायचे बाटले गोड नसतं बारक नारळात कुठे येतो आमचं बजेट कमी आहे लाज वाटलं पाहिजे बजेट कमी फुकट मध्ये नारळ पाहिजे आणि ती संख्या बजेट कमी आहे पैसे घेऊ पैसे मामाच्या पाया पडून आम्ही खाली लय दम बसला वर आला मामाकडून पाणी दिलं दम भरलेला बघून मामाने आम्हाला फुकट 4 का 5 नारळ फुकट दिले जाताना आम्ही मामाच्या पाया पडून जाणार आहोत तुम्ही पंढरपूरला येता हो कधी फोन करा ना बरं की आमचा कधी आला तर आम्ही पंढरपूर पासून जवळ ते जमा आमच्या एरियात औरंगाबाद जवळ आहे ना नाही औरंगाबाद लांब आहे सोलापूर व्हॉट हॅपन तेल संपलेलं आहे आमच्या गाडीतलं मालकाचा हप्ता भरून हप्ता उठली तर चालू राहते तेल संपलेलं आहे गाडी तांदळाचा परिणाम आहे हा जाते 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 50 स्पीड गेली गेली दर सर्व सके हमारे गोल बस याच्यासोबत जाऊन ब्लॉग मध्ये संख्येची रील बाकी आम्ही आता आरेवारी बीचला आरेवारी बीच आहे
आणि तिथे एक टर्न आहे मग तो टर्न होता. तिथला समुद्र भारी आहे बरं का गणपतीपुळेपेक्षा. आरेवारेचं बीच आहे का मस्त आहे म्हणजे इथे माती लागत नाही अंगाला. तिथला बीच यापेक्षा मस्त आहे तिथे गर्दी कमी. होय होय मला होय काढा ती आणि ते रील शूट चालू आहे. थांबा थांबा शर्ट फाडत आहे काय कर गाडी फाडत संख्या बोला नाही थांब इकडे काय काय बाबा शर्ट फाटलाय जाऊ तरी एकदा चुकून तर मग असा राडा करणार, कोकणातनं घरला जाणार. ए पाण्यात गँग रेप म्हणून ओरडणार बरं काही. काय म्हणते शर्ट फाटला हिला दुसऱ्या तर आपलं नाही आपला. पाहू हे पाहू मग चला पाहू मग. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत आरेवारी बीचवर. तुमचं स्वागत आहे. आणि त्या रील शूट चालू आहे फक्त, दुसरं काय चालू आहे. बीच लय मस्त आहे बरं का, पण इथे गर्दी कमी आहे. मला जवळ कोणी आले मला घात वाटायला मला नाही रे लागा थोडा फाटा दिला का व्हिडिओ लागा तरी बरं झालं. काय करा दुसऱ्या नाही रे अशी व्हिडिओ आपलं एक बोलायचं होतं. आरेवारी बीच वरनं बघायला भारी वाटत्या. पुढचं काय वरनच बघा जाय रे. खाली येऊन आण मग. सांगितलं वरनं बघा, तुम्ही खाली येऊ नका. खाली सगळ्यात बोरिंग साईड खाली आरेवारी. नाही भारी साईड आहे, पण काय विषयाला आम्ही गणपतीपुळे पाऊलाव त्यामुळे ती इच्छा होईना. तसं ही बीच भारी तिथल्यापेक्षा. रेत ही होत नाही, लाटा पण मनावा अशा मोठ्या नाही. लाटा मोठ्या नाही ते तेवढा एक मायनस पॉईंट आहे. बाकी आम्ही कटाळला दुसरं काय नाही. मीठ जरा जास्त घातलं थोडं खारट मीठ जास्त झाले इथल्या पाण्यात. मग आता काय चालू आहे? व्हिडिओ जाऊ इकडे. कसले व्हिडिओ? व्लॉगिंग बघा नाही व्लॉगिंग. असलं काय जाऊन तर बाकी आम्ही आता आलो रत्नागिरीमध्ये, रत्नागिरीच्या बीचला. या बीचचं नाव काय नाव माहीत नाही. रत्नागिरी सिटीपासला बीच आहे. एक 10 किलोमीटर लांब आहे सिटीपासून. बाकी लय मस्त बीच आहे. आणि इथं नारळाची झाड आहे. ही पूर्ण नारळाची बाग आहे, लय मोठी. व्हिडिओ मध्ये एवढी क्लिअरिटी कॅमेरा आपल्या हा एवढीच तुला फोटो काय निघत नाही नीट. आता बरं दिसाले फोटो दिसत नीट दिसत. असं काय कर असं 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 पूर्ण आहे एवढं पूर्ण आहे एवढं पूर्ण आहे हात खाली पूर्ण असा आहे. फोटो कट कर. असा सेम फोटो कट. त्याला तोंड चांगलं लागते रे. यावरा मायनस. बाकी बीच मस्त आहे बरं का, लय मोठा बीच आहे, पण इथं गर्दी काय जास्त नाही. मस्त दिसते इथं. संख्या आता सेम. ओ चारा ऑन टॉप. फुल एन्जॉय मस्त वाटलं बीचवरती. एवढा उशीर झाला आम्हाला, झोप लागत झाली. असं ओळखलं हमारे बरे बीच लागे ना आम्हाला भाईचारा ऑन टॉप. नाही घेत नाही चल. अरे वैसा नाही ये. हा वैसा वैसा हा. बस बस बस. निघत ना तुम्ही मध्ये येऊ नको. नहीं ये अच्छा कर रहा है भाई. मैं तो 1-2 कर सकता हूँ बस इसमें. मैं सही कर रहा हूँ.
भरतीत ना आलंय बघा दूध दे त्याच्या घरी असं करा आधी. काही केलं म्हणून झालं. हा, चल, चल. अरे हो गया, हो गया. चलो, चलो, बाय, मिलते हैं बाद में, चलो. नाही नाही दोन्ही आहे. रत्नागिरी आहे की हा, सोलापूर. हाँ. हम भी यहाँ से लोकल ही हैं, लेकिन हम लोग मुंबई में रहते हैं 3-4 दिन के लिए ऐसे दोस्त की शादी. कैसा लगा रत्नागिरी? बढ़िया. बहुत अच्छा. बस कोई दोस्त नहीं है यहाँ पे, लोकल का थोड़ा इसलिए है यहाँ पे खाना वाने के बारे में कुछ पता नहीं है. बहुत महंगा मिलता है, मतलब नॉलेज नहीं है ना कहाँ पे कौन सा अच्छा मिलता है अच्छा मिलता है. यहाँ से कितना टाइम लगा? 350 किलोमीटर. हम सोलापुर से पहले आए थे गणपतीपुळे, वहाँ पे स्टे किया. तर बाकी फायनली आज आम्ही इथं खूप मजा वगैरे केली, बीचला जेवण वगैरे झालं. आम्ही पार्सल आणलं होतं आणि इथे एक नारळाचं पूर्ण असं एक शेत आहे थोडक्यात. काय काय म्हणू शकतो आपण, काय नारळाचं बीचच्या कडेला एक बनवलेलं आहे काय तर रिसॉर्ट टाईप, पण ही बंद पडले. त्याच्या आता आम्ही कॅम्पिंग टेंट मारला इथं आणि सध्या झोपलो. आणि सध्या रात्रीच्या 11:30 वाजतात, त्या 11:30-12. बाकी इथं बीचला कोणच नाही. बीच एकदम खवळला आहे, पाणी लई लांब आले, त्यामुळे आम्ही इकडं आतमध्ये आलो. म्हणजे 2 टेंट मारले आणि आता झोपाला. बाकी इथला नजारा काय आहे तुम्हाला सकाळी जातो, लई मस्त लोकेशनला आम्ही थांबलो. आणि ही आमची इथं बाईक आहे त्या, आणि ही आमचं टेंट आहे इथं. ही मोठावाला, ती छोटावाला. बाकी भेटूया लवकरच उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.